सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. ओके. आयुष अवनी आयुनी पार्ट आहे 5. सो पार्ट 4 मध्ये बघितलं होतं आपण. सकाळी मस्त आयुष आयुनी मस्ती करतात आणि अवनीचा ओरडा खातो आयुष. देन तसंच आयूला रेडी करतो आयुष आणि मग आयू प्रॉमिस करून घेते की स्कूलमधून घ्यायला यायचं आज आयुषने. तर त्याच सेम टाइमला आयुषची खूप इम्पॉर्टंट मीटिंग असते ऑफिसमध्ये आणि आयुषची बॉस ला रिक्वेस्ट करतो की तू सांभाळशील का मीटिंग. सो आता पुढे बघू आयुषी काय बोलेल. तर आयुषी बोलते की व्हॉट. आयुष प्लीज, कामाच्या बाबतीत मी नाही ऍडजस्ट करू शकत. सो प्लीज अवनीला सांग. तर आयुष पूर्ण सांगतो सकाळी काय कसं बोलणं झालं आयुष सोबत आणि तिचं काय म्हणणं होतं ते सर्व. तर तसंच आयुषी विचार करू लागते आणि नंतर हेच बोलते की नाही होणार शक्य, तुला थांबावं लागेल. लीड तू करणार आहेस, सर्व ऍक्सेस तुला दिलाय आणि तूच असं मीटिंग मधून गायब असल्यावर सगळे विचारतील मग कोणाला काय सांगायचं. सो प्लीज आयुष, तू नको जाऊ. आणि आयु अजून लहान आहे सो ती हट्ट करणारच. पण आपल्याला तिला समजावून सांगावं लागेल ना. असं प्रत्येक हट्ट पूर्ण करायचं म्हटलं तर ते कसं शक्य असेल. हा, खरं आहे. आता काय बोलणार आयुष. तर आयुष बोलतो, हे बघ आयुषी, तुला मुलगी नाही ना, म्हणून तुला याबद्दल काही समजत नाहीये आणि म्हणून तू मलाच समजावत आहेस. पण तिला समजावून सांगण्यासाठी ती इतकी मोठी नाहीये. आणि माझ्यासाठी आयु सर्वात आधी येते आणि तिचा हट्ट खूप लहान लहान गोष्टीत असतं. लाईक जसं हे स्कूलमधून घ्यायला या बोलली आज, आणि बऱ्यापैकी असेच जास्त हट्ट असतात, बाकी कुठलाही हट्ट करत नाही. ऑलरेडी माझी आई खूप समजदार आहे, सो मला तिला समजावायचं नाहीये. आणि मी जाणार आहे मीटिंग सोडून, बाकी पुढे तू कर. आयुष्य बोलते की अरे आयुष प्लीज असं नको करू. अरे मी वर काय आन्सर करू. तुला कळतंय का तू काय बोलतायस ते. हा, अरे बापरे. अवनी घरी एकटीच असते आणि इतक्यात येतो घरी शुभ. हो. तर अवनी डोअर ओपन करताच बोलते की ओ हो शुभ सर, चक्क आज तुम्ही घरी आले. तर शुभ इकडे तिकडे बघतो, कोणीही नसतात. तर सोफ्यावर बसत विचारतो की घरचे कुठे गेले सगळे. तर अवनी सांगते तसं आणि मग शुभ बोलतो की ओके ओके. आणि अवनीला येतो इतक्यात आयुषचा कॉल. तर आयुष सांगतो की अगं मला नाही जमत आहे मीटिंग सोडून यायला. सो कसं करायचं आता, काय करायचं. तर अवनी विचार करू लागते. तर शुभ विचारतो की काय ग, काय झालं, काही टेन्शन आहे का. सांग ना काय झालं, दे फोन, आयुष आहे ना. तर अवनी हो बोलत फोन देताच शुभ विचारतो काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का. तर आयुष सांगतो पूर्ण सिच्युएशन. तर शुभ बोलतो की अरे एक काम कर, मला वेळ आहे सो मी घेऊन येतो आयूला आणि तू कर तुझी मीटिंग कंटिन्यू. तर आयुष बोलतो अरे पण मी प्रॉमिस केलाय आयूला आणि असं नाही जाणार तर किती जास्त वाईट वाटेल तिला. तर शुभ बोलतो मी तुला प्रॉमिस करतो की असं काहीही वाटणार नाही आयूला आणि तिचे जे काही प्रश्न असतील सर्व ऐकून आन्सर करतो मी तिला. सो नको टेन्शन घेऊ. तुझ्याबद्दल जे आता आज फील करते ती, तेच कायम फील करेल आणि ट्रस्ट ब्रेक, प्रॉमिस ब्रेक वगैरे कधीही नाही होणार. सो डोंट वरी. तर आयुष बोलतो ठीक आहे, असंच व्हायला हवं आणि खरंच थँक सो मच शुभ. बरं झालं तू वेळेत आला. तर शुभ बोलतो सॉरी आयुष, आता नाही जात आहे मी. ओके. तर आयुष लगेच विचारतो की अरे का, काय झालं. आताच तर जातो बोलला ना. मग आता अचानक कुठलं काम आठवलं का. तर शुभ बोलतो आयु माझ्यासाठी काय आहे, किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला दोघांनाही सांगायची गरज नाहीये. तरी तुम्हाला यासाठी परक्या मुलासारखं थँक्स बोललास. मग जर मी हेच बाहेरचाच असेल तर का घेऊन येऊ आयूला. तर आयुष बोलतो जास्त बोललास तर मार खाशील. सांगितलं तेवढं कर आणि माझी मीटिंग आहे आता सो मी बोलतो नंतर. चल घेऊन ये आयूला आणि हे मी हक्काने सांगत आहे. तर शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि अवनीला फोन देत विचारतो की किती वेळात जायचं आहे मग स्कूलला. तर अवनी वॉच बघत बोलते की "अरे, अजून 15-20 मिनिटं आहेत, सो मी कॉफी करते, थांब बस तू." आणि असं बोलून लगेच किचनमध्ये जाते आणि शुभ बोलतो, "काय मग अवनी, कसं चाललंय सर्व? आयुषचं काय म्हणणं आहे?" तर अवनी बोलते, "सर्व ठीक सुरू आहे आणि आयुष पण छानच वागतो, पण ती आयुषशी जरा जास्त जवळ यायचं बघत असते आयुषच्या आणि हा राहतो लिमिटमध्ये. पण काय माहिती मला कधी-कधी डाऊट होतो ह्याच्यावर आणि ह्या डाउट्समुळेच आमच्यामध्ये आर्ग्यू होते. पण आता इतक्यात काही नाही झालं आहे, तरी मला खूप इन्सिक्युअर फील होत असतं अधून-मधून." तर शुभ जातो किचनमध्ये आणि तसंच तिथे डोअरमध्ये उभा राहून बोलतो, की "हे बघ, ती कितीही जवळ यायचं ट्राय केली किंवा काही केली तरी आयुषवर सर्व आहे. मला विश्वास आहे ह्याच्यावर, की हा असं कधी नाही करणार. तरी मी याबाबतीत त्याच्याशी बोलणार आहे." तर अवनी लगेच बोलते, की "अरे नको, नको प्लीज असं काही नको बोलू. नाहीतर तो मलाच बोलेल, की असं मी काही करत नसताना सुद्धा शुभला का सांगितले वगैरे."
तर शुभ बोलतो, "अगं तो आयुष्याबद्दल माझ्याशी बोलू नये, सो त्याच बाबतीत बोलतो मी त्याला. सो तुझं नाव नाही येणार, ओके? हां. आणि तो जे बोलेल त्यावर ते समजवतो मी, सो डोंट वरी." तर अवनी बोलते, की "ठीक आहे, मग चालेल. मग तू बोलू शकतो. नो इश्यू." सो मग कॉफी झाली, की दोघे हॉलमध्ये बसून कॉफी घेत बोलत असतात. तर शुभ विचारतो, की "तुझं काम कसं सुरू आहे?" तर अवनी सांगते, की "माझं पण छान सुरू आहे आणि तुझं सांग, तुझं कसं सुरू आहे?" आणि क्रिया काय बोलते, "बाय द वे तू आयूबद्दल एक शब्द पण नाही विचारला. ती स्कूलला जाते, छान मोठी झाली, तरी काहीच कसं काय नाही विचारलं तू? फक्त स्कूलला घ्यायला जायचंच बोलला." तर शुभ बोलतो, "माझं पण सर्व ठीकच सुरू आहे आणि क्रियाचं पण छान सुरू आहे. आणि आता क्रिया घरी गेली आहे. आपल्या सोती आल्यावर येऊ एकदा भेटायला आणि आयूबद्दल मी तिच्याशी बोलून तिलाच विचारणार आहे. तुम्हाला कोणाला काहीही विचारणार नाही." ती बोलत नव्हती तेव्हापासून तिच्याशीच बोलून तिचं बोलणं ऐकून समजून घेत होतो. मग आता बोलायला लागली तर तिच्याशीच बोलून सगळं जाणून घेणार ना. तर अवनी बोलते, की "अच्छा असं आहे का? बरं बाबा ठीक आहे विचार तिलाच. बरं चल जायचं का आता स्कूलला? बिकॉज वेळ झाली आहे ना सो." तर शुभ हो बोलून तसंच बाईकची की घेतो आणि अवनीसोबत आयूच्या स्कूलला जातो. तर शुभ बोलतो, "अवनी तू बाहेरच थांब बाईकजवळ. मला ओळखून माझ्याकडे येते का बघतो." आयूला. तर अवनी हो बोलून थांबते आणि शुभ जातो आत आणि सगळे पॅरेंट्स उभे असतात. तिथे शुभ उभा होतो. तर एक-एक करून सगळे पॅरेंट्स येत असतात. तर शुभला आयू दिसते आणि मस्त आयूकडे बघत स्माईल करत उभा असतो आणि आयू सगळ्या पॅरेंट्समध्ये आपल्या मम्मा-पप्पाला शोधत येत असते बॅग घेऊन. तर स्कूल युनिफॉर्ममध्ये बघून जरा जास्तच लाड-प्यार होतो शुभला. तर तसंच खूप स्माईल करत बघत असतो आयूला आणि मग थोडं पुढे आल्यावर आईचं लक्ष जातं शुभकडे. तर तसंच स्माईल करत ओरडते, की "शुभ अंकल!" तर शुभ पटकन पुढे येतो आणि मस्त आयूला गोदीमध्ये घेतो आणि खूप टाईट हग करून लाड-प्यार करत असतो. आणि आयू पण खूप हॅपी असते आणि सगळे स्टुडंट्स, पॅरेंट्स असे बघतच असतात. आणि मग आयूची मॅम बोलतात शुभला, "सॉरी सर, पण तुम्ही कोण?" तर शुभ सांगतो तसं. तर ते बोलतात, की "सॉरी, पण आयुनीच्या पॅरेंट्सला कॉल करून बोलणं करून द्या माझं आणि प्रिन्सिपल मॅमकडून पण परमिशन घ्यावी लागेल सर." "ओह, व्हेरी स्ट्रिक्ट." तर शुभ बोलतो, की "ठीक आहे, तुमची जी कोणती प्रोसेस आहे ती करा." आणि तसंच शुभ करतो अवनीला कॉल आणि बोलायला देतो आयुषच्या मॅमला. तर त्या बोलून कन्फर्म करतात आणि तसंच प्रिन्सिपल मॅमसोबत पण बोलून घेतो शुभ. आणि मग फायनली आयूला घेऊन बाहेर येतो. तर आयू मस्त शुभला एकसारखी बघत असते आणि हग करत असते. लाइक खूप, खूप, खूप हॅपी असते. देन बाहेर येताच आपल्या मम्माला बघून पुन्हा हॅपी होते आणि तसंच विचारते, की "पप्पा कुठे आहे? पप्पांनी मला प्रॉमिस केलं होतं, सो कुठे गेले पप्पा? मला घ्यायला नाही आले का? मम्मा बोल ना, कुठे आहेत पप्पा?" तर शुभ तसंच बॅग देतो अवनीला आणि आयूला पुढे बसवतो मस्त. हाय आणि लाड-प्यार करत बोलतो, "ते काय झालं ना आयू, तुझे पप्पा येणारच होते. पण मी बोललो, की आज इतक्या डेजने मी आलोय, तर मीच जाऊन घेऊन येतो. हवा तर अवनी तू चल सोबत आणि मला आयूला भेटायचं आहे, बोलायचं आहे, खूप गप्पा मारायचा आहे. मग येताना खाऊ घ्यायचा आहे आणि मला पण आयूसोबत ते शेअर करून खायचं आहे." तर आयुष बोलला, "नाही, मीच जाणार आयूला घ्यायला. कारण मी प्रॉमिस केलाय." तर मी खूप रिक्वेस्ट करून, करून बोलत होतो, की "प्लीज लेट मी गो." तर तेव्हा कुठे बोलला, की "ठीक आहे, जा." तर आयू बोलते, "पण शुभ अंकल तुम्ही इतके दिवस का नाही आले? कुठे बिझी असता इतके? मी तर किती मिस करते तुम्हाला, क्रियाला, पण तुम्ही कधी येतच नाही." अरे बापरे! सो क्यूट. तर शुभ मस्त आयूला हग करत बोलतो, की "अगं हे बघ, थोडं कामात होतो आजपर्यंत, पण यानंतर वेळात वेळ काढून येत जाणार." अगदी सरप्राईज सारखं जसं आज दिलं इतकं मोठं सरप्राईज अगदी तसंच. तर आयू खूप हॅपी होत असते आणि मग शुभ विचारतो, की "मग कसं सुरू आहे स्कूल? लाइक न्यू फ्रेंड्स पण बनवले असणार ना तू?" पण आयू, आपली फ्रेंडशिप सर्वात वर ठेवायचं लाइक वी आर बेस्टीज ओके. तर आयू मस्त असंच बोलते, ओके, ओके." तर शुभ एका शॉपसमोर बाईक थांबवतो आणि मग तिघेही जातात शॉपमध्ये. तर आयूला विचारतो, "बोल, काय हवं?" तर आयू मस्त बघत असते इकडे-तिकडे आणि घेते काय हवं ते. तर शुभ बोलतो, "पुन्हा काही हवंय का?" सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. व्हेरी क्यूट. सो पार्ट 6 मध्ये बघणार आहे आपण आयू आता पुन्हा काय घेते आणि यावर अवनी काही बोलेल का? आणि आयू शुभसोबत पुन्हा किती टाइम स्पेंड करेल आणि आयुषसोबत केव्हा काय बोलणं होईल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर, एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर.